श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, हा जो व्हिडिओ आहे ना, हा घटस्थापनेच्या दिवशीचा आहे। फुलं बघा काय सुंदर आणलेली आहेत। सगळी पूजेची तयारी करून घेतलेली आहे। मस्त फुलं, हार, वेणी आणि नारळ घेतलेला आहे। अख्खे तांदूळ घेतलेत आणि इकडे जो पाट मांडलाय येलो कलरचा कपडा टाकून फुलं वगैरे समया म्हणजे घेऊन ठेवलेले आहेत, तेल वाती वगैरे लावून। तर इकडे आपण महालक्ष्मीचा फोटो आणलेला आहे आणि हा आपला अष्टलक्ष्मी जो दीप आहे ह्याचा आपण पूजा करणार आहोत, कारण की नवरात्रीमध्ये 9 दिवस आपल्याला दिवा लावायचा आहे त्याच्यासाठी। आणि इकडे बघा देवबाप्पा मस्त धुवून झालेले आहेत, म्हणजे देवबाप्पांची आंघोळ करून मस्त जागेवरती बसलेले आहेत। आता त्यांना फुलं ठेवायचे आहेत, पण सगळ्यात अगोदर दिवा लावून घेतला, अगरबत्ती लावली आणि धूपही लावलेला आहे। आणि आता बघा किती सुंदर, बघा ह्या छोट्या छोट्या वेण्या आहेत, एकदम मस्त अशा किती भारी दिसत आहेत ना, कलर पण किती सुंदर आहे। इतकं म्हणजे ना हे आपण बोलतो ना की क्रिएटिव्हिटी किंवा काम जे आहे ते कलेला महत्त्व आहे, तशा टाईपमध्ये आहे बरं का हे, एकदम मस्त असं। आणि स्वामींना किती छान दिसते बघा, एकदम मस्त। आणि विठ्ठल रुक्मिणीला पण घातलेला आहे, तर त्यांनाही कसलं मस्त दिसते बघा, मस्त अशी। आज खूप फुलं आणलेली आहेत, जेवढी फुलं तेवढी भारी, एकदम आपली देव एकदम भारी दिसतात, एकदम प्रसन्न वाटतं, एकदम मनाला आहे ना आनंद, पॉझिटिव्हिटी येते, एकदम छान वाटतं बघा। तर हे बघा गणपती बाप्पाला एक घातलेला आहे, एक स्वामींना आणि एक विठ्ठल रुक्मिणी मातेला। आणि आज आहे ना घटस्थापनेच्या दिवशी मंगल कलशची स्थापना करायची आहे। मंगल कलश का करावा आपल्या घरामध्ये, तर बघा प्रत्येकाकडेच आपले जे कुलदैवत असतं त्याचे कुलदैवताचं नसते, म्हणजे टाक असतो कुलदैवताचा किंवा मूर्ती असते, किंवा प्रत्येकाकडेच देव नसतात, एकाच घरी असतात, किंवा मग कुणाचे सासू सासऱ्यांकडे असतात, कुणाचे मोठ्या घरी असतात, असं प्रत्येकाचं, किंवा कुणाचे गावाला असतात। पण आपल्या हातून आपल्या कुलदेवतेची पूजा झालीच पाहिजे। आपल्या घरामध्ये रोज कुलदैवतेची आपल्याकडून सेवा झाली पाहिजे, तिचं नाव आपल्या तोंडातून आलं पाहिजे आणि तिची सेवा व्हावी, म्हणून मग हा मंगल कलश आपली जी कुलदेवता आहे तिच्या नावाने आपल्याला स्थापन करायचा आहे। तर बघा तांदूळ घेतले एका डिशमध्ये आणि त्याच्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाकलेलं आहे, आणि हा आपला कलश आहे ह्याच्यावरती स्वास्तिक काढून घेतलं आणि त्याच्यात मध्ये सुद्धा एक सुपारी आणि एक कॉईन टाकलेला आहे, अक्षदा टाकलेल्या आहेत आणि हळदी कुंकू वाहिलेला आहे। आणि हा जो नारळ आहे हा आपल्याला आपल्या कुलदेवतेच्या नावाने ह्याची स्थापना करायची आहे। आमचं कुलदैवत पद्मावती देवी आहे, तर तिच्या नावाने हा मंगल कलश स्थापन करणार आहे। मस्त हळदी कुंकू लावून घेतले बघा, आणि वेणी देखील आणलेली आहे। तर म्हटलं चला वेणी घालूयात, छान इतकी सुंदर पिवळी मस्त ना, मला पिवळा कलर इतका आवडतो इतका, म्हणून फुलांमध्ये पिवळा कलरची फुलं म्हणा, वेणी म्हणा किंवा वस्त्र देवाचे म्हणा, पिवळ्या कलरमध्येच जास्त। आणि खरं सांगू का, आपण रेग्युलर रेड कलर वापरतो ना, तर रेड कलरऐवजी पिवळाच कलर वापरावा, वस्त्र वगैरे आपण टाकतो ना देवांखाली, त्याच्यासाठी। बघा आता मंगल कलशची स्थापना झालेली आहे, एक वरती गुलाबाचं फूल देखील ठेवलंय आणि स्वामींच्या डोक्यावर पण एक फूल ठेवले, आणि खाली जे ठेवले ना ते मी अगोदर ठेवलेलं ते खाली पडलेलं, मग मी पुन्हा दुसरं ठेवले। आणि महालक्ष्मीला पण आपले 2 छोटी छोटी गुलाबाची फुलं। आणि आता बघा काय सुंदर दिसत आहेत आपले देव, एकदम मस्त असे फुलांनी सजवले ना, मग खरंच खूप भारी वाटतात बरं का। अशा प्रकारे देवपूजा तर झालेली आहे आपली, एकदम छान मस्त अशी। स्वामी तर काय गोड दिसत आहेत बघा। आणि एका ह्याच्यामध्ये तुपाचा दिवा लावलेला आहे बरं का, जो आपण घरी बनवलेला आहे, ह्याचा व्हिडिओ आहे, तर तुम्ही नक्कीच चॅनलवरती जाऊन बघा। आणि हा बघा हा महालक्ष्मीचा फोटो आणलेला आहे, आज मुहूर्त लागला, बऱ्याच दिवसापासून आणायचा होता पण त्याला आज मुहूर्त लागला। समयांना छोटे छोटे आसन घेतलेले आहेत मी, समई आसनावर ठेवून घेतल्या, आणि समईची सुद्धा, दिव्यांची सुद्धा अगोदर कुठलीही पूजा करताना पूजा करून घ्यायची आहे। त्याला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, एक एक फूल ठेवायचं आहे, अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत। तर समयांना हळदी कुंकू व्हायले, आता फूल ठेवून अक्षदा वाहून घ्यायच्या, आणि त्यानंतर आपल्याला समया प्रज्वलित करायच्या आहेत।
कुठल्याही शुभ कार्यामध्ये बघा आपण अगोदर दीपपूजन करतो, तर दिव्यांची पूजा ही झालीच पाहिजे. तसंच हा तुपाचा दिवा घेतलाय छोटासा आणि अगरबत्तीचं स्टँड, तर त्याला सुद्धा हळदी कुंकू लावून घेणार आहे. त्याच्यावरती अक्षता टाकून त्याला सुद्धा फुलं वाहून घेणार आहे. आणि हे जे तुपाचे दिवे आहेत ना, बरोबर 1 तास, 1 ते सव्वा तास, 1 तास तर कंपल्सरी, 1 तासाच्या वर जातातच, 5-10 मिनटं चालतो बरं का. आणि हे आपण शुद्ध तुपाचे घरीच बनवलेले आहेत दिवे बरं का. आता बघा समया लावून घेतला, काय सुंदर छान. आणि महालक्ष्मीचा फोटो किती सुंदर आहे ना. मी ना आपलं जे चौरंग असतो ना त्याच्यावरती येलो कलरचा कपडा टाकला आणि बाजूने अशी फुलं सजवून घेतलेली आहेत आणि महालक्ष्मीची पूजा करायची आहे. आणि त्याच्यासमोरच आपल्याला अष्टलक्ष्मी दीप जो आहे त्याची पूजा करायची आहे. तर अगरबत्ती लावून घेतली अगोदर, दिवा लावल्याच्या नंतर, समया लावल्याच्या नंतर, आणि आपला छोटा तुपाचा दिवा देखील लावला, अगरबत्ती. आता धूप लावून घ्यायचं आहे. आणि हे गजरे पण आणले होते बघा मी. आपल्या महालक्ष्मीला गुलाबाचं फूल आणि गजरा खूप प्रिय आहे, तर त्यामुळं मग शक्यतो जेव्हा पण मी महालक्ष्मीची पूजा करते तर तेव्हा हार घालण्यापेक्षा छोट्या पण आपल्या महालक्ष्मीला, किंवा आपला जे दुकानातला फोटो होता महालक्ष्मीचा त्याला मी गजराच घालत असते. तर बघा एक तामण घेतलेला आहे आणि त्याला त्याच्यामध्ये अक्षता टाकायच्या आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. अक्षता मात्र कुठल्याही पूजेमध्ये जेव्हा तुम्ही वापरतात तेव्हा आहे ना, तुम्हाला सांगते, अखंडच अक्षता तुम्हाला वापरायच्या आहेत. तुकड्यावाले तांदूळ वापरायचे नाही आहेत आपल्याला, जे आखेवाले असतात ना तेच वापरा. मग ते कुठलेही असू द्यात, असं काही नाही आहे की असेच हवेत म्हणून, पण अखंड वापरायचे आहेत. आपण जेव्हा रक्षाबंधन, भाऊबीज करतो तेव्हा सुद्धा आपल्याला अख्खाच तांदूळ वापरायचा आहे, पूजेला सुद्धा. आणि हे बघा पाठीमागे पण कलश आणि गजांतलक्ष्मी आहेत, आणि पुढे पण बघा गणपती बाप्पा, अष्टलक्ष्मी आणि गजांतलक्ष्मी आहेत. तर तुम्हाला दिव्याला आहे ना असं लेपन करून घ्यायचं आहे. म्हणजे मी आहे ना हळदीचं लेपन केलेलं, त्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकून तर ते दिव्याला लावून घ्यायचं, कुंकू लावून घ्यायचे. आणि बरोबर आता 9 दिवस नवरात्रमध्ये आपला हा दिवा चालू राहणार आहे. सकाळी एकदा तेल टाकायचं, संध्याकाळी एकदा तेल टाकायचं, बास मग. आणि आता बघा दिवासुद्धा प्रज्वलित करून घेतलेला आहे. दिव्याला सुद्धा फूल ठेवणार आहे आणि मस्त इतकं छान प्रसन्न वाटतं ना, खरंच खूप सुंदर, खूप पॉझिटिव्ह वाटतं. आणि ह्याच्यावरती सुद्धा बघा एक गजरा ठेवलेला आहे. भरपूर आज फुलं, इतकी फुलं आणलेली ना, खूप सारी. आणि असे सणासुदीचे दिवस असले ना खूप भारी वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि हे बघा, हे ना लक्ष्मी कमळ आहे बरं का. जे आपण गणपतीला आणतो ना कमळ, तेवालं कमळ नाही आहे हे लक्ष्मी कमळ आहे. हे फुललं ना इतकं मोठं होतं ना, खूप मोठं होतं. मग ही 2 आणली होती मी, तर म्हटलं चला पाठीमागे ठेवण्यापेक्षा असं 2 वाट्यांमध्ये 2 ठेवूयात पाण्यामध्ये, म्हणजे जरा जास्त दिवस टिकतील आणि उमलले तर आणखीन छान दिसतील म्हणून. तर बघा अशा प्रकारे महालक्ष्मीला सुद्धा हळदी कुंकू वाहून घेते आणि महालक्ष्मीची पूजा झालेली आहे. आपला अष्टलक्ष्मी दीप पूजन झालेलं आहे, अखंड दिवा नवरात्रीचा. इतकं सुंदर आणि इतकं छान पॉझिटिव्ह वातावरण, इतकं मस्त वाटतं. आणि असं सणासुदींच्या दिवसांमध्ये खरंच खूप खूप छान वाटतं मैत्रिणींनो. तर चला, अशीच महालक्ष्मीची, स्वामी समर्थांची कृपा सगळ्यांवरती असू द्यात आणि सगळ्यांना तिचे भरभरून आशीर्वाद होऊ द्यात. आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं करत राहायचं मैत्रिणींनो, ह्यातच आनंद असतो. आणि खरंच खूप छान वाटतं असं काहीतरी करत राहिलं ना, मग खूप भारी वाटतं बघा. आणि हे ना आपल्या दुकानातले जे देव होते ना, तर ते मी त्या दिवशी प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेले. तर म्हटलं कशाला, चला देवारा तर होताच, मग त्याच देवाऱ्यात ठेवला आपला महालक्ष्मी गणपती बाप्पाचा फोटो. तिला देखील मस्त दोघांना मिळून एक गजराचं हार टाईप घातलंय, फुलं ठेवलीत गुलाबाची फुलं आज काय भरपूर आणली होती बरं का. चला मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा. छान